मराठवाड्यासह सोलापुरातील अतिवृष्टीला महिना लोटल्यानंतर अखेर केंद्रीय पाहणी पथकाला पाहणीसाठी मुहूर्त मिळाला। सोलापूरच्या मोहोळमध्ये काल केंद्रीय पथकानं अंधारात पाहणी केल्यानंतर सगळ्याच स्तरातून टीका करण्यात आली। त्यानंतर आज केंद्रीय पथकानं दक्षिण सोलापूर तालुक्यातील कोळे गावात उजेडात पाहणी केली। हत्तूर गावातल्या आनंदनगर तांडा इथं या ठिकाणचा संपूर्ण रस्ता वाहून गेलाय। याचा आढावा केंद्रीय पथकाकडून घेण्यात आलाय। या संदर्भात सविस्तर माहिती दिली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। सीना नदीला आलेल्या महापुरामुळे संपूर्ण सोलापूर जिल्हा जो आहे तो उद्ध्वस्त झालेला होता आणि या संपूर्ण नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक जे आहे ते सोलापूर जिल्ह्यात दाखल झालेलं आहे। आपण या ठिकाणी बघताय दक्षिण सोलापूर तालुक्यातलं हे हत्तूर गाव आहे आणि या ठिकाणी केंद्राचं जे 4 सदस्यीय पथक आहे त्यांच्यासोबत सोलापूर जिल्ह्याचे जे स्थानिक प्रशासकीय अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि नुकसानीची पाहणी जी आहे ती या ठिकाणी केली जाते। तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर गावाला देखील सीना नदीच्या महापुराचा मोठा फटका बसलेला होता आणि या आनंदनगर हा जो भाग आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातला, या भागामध्ये आपण या ठिकाणी संपूर्ण रस्ता जो आहे तो पूर्णतः कट झालेला आहे आणि नुकसानग्रस्त भागाची पाहणी जी आहे ती आता केंद्राच्या पथकाद्वारे केली जाते। 4 सदस्यीय पथक जे आहे ते केंद्राचं काल रात्रीच सोलापूर जिल्ह्यात दाखल झालेलं आहे आणि त्यानंतर पाहणी जी आहे ती या ठिकाणी या केंद्राच्या पथकाद्वारे केली जाते। केंद्रीय पथकामध्ये असलेले केंद्रीय ग्रामविकास विभागाचे अवर सचिव अभिषेक कुमार, ऊर्जा विभागाचे उपसंचालक करण सरीन, वित्त विभागाचे उपसचिव कंदर्फ पटेल आणि जलशक्ती विभागाचे संचालक सत्येंद्र प्रताप सिंग यांच्यासह सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे सीईओ कुलदीप जंगम हे सगळे सदस्य जे आहेत ते या ठिकाणी पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळतात। का तर 1 महिना जो आहे तो संपूर्ण पूर ओसरून झालेला आहे आणि त्यानंतर पथक जे आहे ते अखेर या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि पाहणी जी आहे ती सोलापूर जिल्ह्यात केली जाते। आज सोलापूर जिल्ह्यात हे पथक जे आहे ते पाहणी करणार आहे। याशिवाय धाराशिव जिल्ह्यात देखील हेच पथक जे आहे ते पोहोचणार आहे आणि 4 सदस्यीय पथक जे आहे ते या ठिकाणी पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। तर कशा पद्धतीने नुकसान झालं याची माहिती जी आहे ती स्थानिक प्रशासनाकडून पथक जाणून घेत आहे आणि या नुकसानीचा अहवाल जो आहे तो केंद्राकडे सादर होणार आहे। त्यामुळे शेतकरी जे आहे ते मदतीची अपेक्षा या निमित्तानं करताना आपल्याला पाहायला मिळेल। कॅमेरा पर्सन आफ्ताब शेख, एबीपी माझा।